बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण पीएफ साठीचा जो नॉमिनी आहे तो विवाहानंतरही वैध राहणार आहे। तर लग्नापूर्वी भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजे पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही। संबंधित कर्मचाऱ्यानं वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर केलाय। नवीन वारसदार नेमणं आवश्यक आहे असा निर्वाळा एका प्रकरणात मुंबई हायकोर्टानं दिला असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय। बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण पीएफ साठीचा जो नॉमिनी आहे तो विवाहानंतरही वैध राहणार आहे। तर लग्नापूर्वी भविष्य निर्वाह निधीसाठी म्हणजे पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असेल तर ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही। संबंधित कर्मचाऱ्यानं वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर केलाय। नवीन वारसदार नेमणं आवश्यक आहे असा निर्वाळा एका प्रकरणात मुंबई हायकोर्टानं दिला असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय।